नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुरीची शासकीय म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईजमध्ये किंवा नाफेडद्वारे खरेदी व्हावी यासाठी प्रयत्न करा, असं आजच्या व्हिडिओचं टायटल आहे. याचं कारण शेतकरी बंधूंनो, जरी तुरीची देशांतर्गत मागणी 46-47 लाख टन असेल आणि देशातलं उत्पादन 35 लाख टनाच्या वरती जात नाही, तरी काही आयात धोरणांमुळे, चुकीच्या धोरणांमुळे मोठ्या प्रमाणात तुरीची आयात होत आहे आणि तुरीच्या मुक्त आयातीला 31 मार्च 2026 पर्यंत सरकारनं परवानगी दिली आहे. त्यामुळं सध्या तुरीचे मागच्या 4 वर्षातले निश्चयांकी भाव आहे. यामध्ये जर काही फार मोठे बदल झाले नाही तर सध्या जसे भाव चालू आहेत तसेच भाव राहण्याचा अंदाज दिसतोय. फक्त देशांतर्गत खूप उत्पादन घटलं किंवा ज्या देशांमधून आपल्या देशात तूर आयात होते तिथे खूप उत्पादन घटलं किंवा सरकारनं काही नवीन पॉलिसी केली तरच भाव 31 मार्चपर्यंत वाढू शकतात, नसता भाव वाढण्याचे जास्त संकेत दिसत नाही. 31 मार्च नंतर आयात पॉलिसी कशी राहते त्याच्यावर त्या पुढचे भाव ठरू शकतात. मात्र या सध्या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून जर MSP मध्ये तुरीचं नाफेडद्वारे खरेदी करण्यासाठी प्रयत्न केले तर नक्की आपल्याला किमान आधारभूत किमतीत तरी तूर विकल्या जाऊ शकते. नसता तुरीचे सध्या निश्चयांकी भाव आहे. धन्यवाद.